झाली का ग फोडणी देऊन? हो आई, चिरून ठेवलंय सगळं, फक्त फोडणी द्यायची आता. कोशिंबीर पण कर जरा. आणि जरा गरम गरमच वाढ जेवायला. रोज ऑफिसच्या नावाखाली थंड खाऊन कंटाळा आलाय मला. सांगते ते ऐक. चहा टाक थोडासा. तिथे काय ठेवलंय? आणि इकडे खायला जरा. पटपट आवर. नेभळेपणा नुसता. हो हो, ठेवते. लगेच ठेवते. काय रे दादा, उठलास? ये बस. चहा टाकायला सांगते तिला. काम झालंय. पटपट थोडासा आराम करते. चहा देऊन येते. दादाला पण चहा आण जरा. बस रे, तुला पण चहा सांगते. दादाला पण एक चहा आण ग. आता पुन्हा चहा करा. हो हो, आणते. गरम गरम खायला प्यायला घालावं. काय करावं? तुझी तब्येत बघ. ताईडी म्हणत होती मी येते 2 दिवस राहायला. जॉबला जाऊन जाऊन तिला कंटाळा आलाय, म्हणून तिला इथं राहायला यायचं. पण या मॅडम सुट्टी घ्यायची नाही म्हणतात, प्रोजेक्ट चालू आहे. आता तू सांग, तिच्याशिवाय घरातली कामं कोण करणार? ताईडीच्या पोरांना कोण सांभाळणार? तिला 2 दिवस आराम नको? जॉबने कंटाळली ती. तिचं म्हणणं काय, मला रविवारची सुट्टी हवी आहे, मी जॉबने कंटाळले. अरे हो, पण तुला घरात कामच काय असतं? मुलगी जॉब करून कंटाळलीये म्हणून तिला सुट्टीला इथे यायचंय. तिचा तो जॉब, तिचा तो थकवा, आणि मी 1 दिवस रविवारचा फक्त सगळं आवरून झोपायचं म्हटलं, आराम करायचा म्हटलं, तर माझा आराम नाही, माझा आराम हराम. कधी बदलणार आहे यांची मानसिकता? जॉब करणारे असतात, बसून जॉब असला तरी कंटाळा येतोच. घरातलं बाहेरचं मानसिक जबाबदाऱ्या, त्रास होतो. पण यांना कोण सांगणार? सून म्हणजे फक्त खेळणं. सून म्हणजे दमलेपणाचं नाटक करते, बाकी काही नाही.